काय आहे त्याचं? चल आपण तू चहा घेऊन ये ये लवकर. शेळके जस्ट शट अप. कारण देऊ नको मला. त्या मूडभर म्हाताऱ्यांशी डील करायला एवढा वेळ लागतो. देन हरी अप अँड कीप मी रिपोर्टेड. अंशुमन काय झालं? काय नाही मॉम, वृद्धाश्रमाची जागा अजून हातात आली नाही. का माहितीये का, पण तू सगळं शांतपणे करतोयस. तुझ्याकडे यापेक्षा काही वेगळे बरे मार्ग नाही आहेत का? मार्ग खूप आहेत. समर राजवाडे माझा भाऊ नसता तर आतापर्यंत हे झालं सुद्धा असतं. अंशू बाळा, समर राजवाडे जर तुझा भाऊ नसताना तर त्या जमिनीवर साधी झोपडी बांधण्याची ऐपत नाहीये तुझी. मम्मा बस हा. त्याच्यामुळेच माझे हात बांधले गेलेत. कारण त्याला सोशल वर्क करायची खूप हौस आहे. म्हाताऱ्या माणसांचा त्याला खूप पुळका आहे ना. मॉम, दादामुळे हे सगळं अडलंय. म्हणजे समरला काही कळलंय का? नाही, काही कळलं नाहीये. पण आता तरी त्याने त्या जागेचं सगळं होल्ड करायला सांगितलंय. माझ्या अधीराचं लग्न त्या घरात होतंय. मला माहितीये माझी अधीरा तिकडे सुखी राहणार नाहीये. वाटलं होतं समर ती सोयरी तोडेल, पण तो काय हे सगळं जमवतंय तेच कळत नाही. सगळं ना त्या स्वानंदीमुळे होतंय. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. मला ना ती स्वानंदी आवडत ना ते तिचं घर. पण तरीही समरला त्याच घरात माझ्या अधीराची सोयरी का करायची आहे कोण जाणे. मला वाटतं कारण तुझ्या समर दादाला सतत स्वतः किती चांगला आहे हे लोकांना दाखवायची हौस आहे. सतत लोकांवर त्याचं चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. पण मॉम, आपल्याला लवकरात लवकर हातपाय हलवावे लागणार आहेत. हो, नाही तर माझी मुलगीही जाईल आणि आपल्या हातची जमीनही जाईल. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मुलगी नाकीडोळी दिसायला छान आहे, पण चेहऱ्यावरून थोडं वय जास्त वाटत नाही का? इथला पसंत असेल तर मग ठीक आहे. मग झालं तर. बाळा तू पण बस ना. बस 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 बस. बोला प्रतिक्रिया, बोला. प्रतीक, प्रतीक, अरे बोल ना. हो हो. तुम्ही ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जॉब करता राईट? हो. मग तुम्हाला स्वतःला ट्रॅव्हलिंगची आवड आहे? हा म्हणजे हो, पण म्हणजे असं सतत नाही. मग तुमच्या हॉबीज काय? मला वाचायला खूप आवडतं, स्वयंपाक करायला आवडतो आणि एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD केली आहे मी. त्यामुळे थोडीफार त्या क्षेत्रातली माहिती आहे. तर झाडं लावायला आवडतात. निसर्गाबद्दलचा अवेअरनेस लोकांना असावा, त्यांना तो कळावा याबद्दलचं नॉलेज स्प्रेड करायला आवडतं. हो, पण बोलायला आवडतं की नाही तुला? फारसं नाही. बायफळ उगीच बोलत नाही बसत, जेवढ्याच तेवढं सौम्य अगदी. अच्छा,
अच्छा, म्हणजे तुम्ही इंट्रोवर्ट आहात. पण मी मात्र प्रचंड आउटगोइंग आहे. तुम्हाला मला काही विचारायचं असेल तर अगदी विचारू शकता बरं. आई तू माझं वय सांगितलंयस का यांना? का सारखं सारखं काय विचार? मी तुझी पत्रिका दिली आहे ना त्यांना, विचारताना दिली की नाही हो तुम्हाला? म्हणजे प्रतीक पसंत नाही आहे का तुम्हाला म्हणून तुम्ही कारण देताय? नाही नाही, अहो मुलामध्ये नावं ठेवण्यासारखं काहीच नाहीये. हो. पण काय आहे की आमच्या रोहनचंही लग्न ठरतंय, त्यामुळे दोन्ही लग्न एकत्र करायची की मागे पुढे हा विचार करायला वेळ हवाय आम्हाला. अहो पण त्याच्यात विचार काय करायचा आहे? घरात मोठी मुलगी असताना धाकट्या मुलाचं कोणी आधी लग्न करतं का? म्हणजे लोक काय म्हणतील ना. हे बघा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला 1-2 दिवस तरी वेळ द्या ना. आम्ही 1-2 दिवसात तुम्हाला कळवू. नाही काही हरकत नाही, तुम्ही सांगा आम्हाला तसं. तशी आमच्या प्रतीकसाठी मुलींची रांग लागलेलीच आहे. तुमचा जो काही निर्णय असेल ना तो कळवा, आम्हाला काही राग नाही.